प्रयत्न केला नाही. त्यांनी करू द्या ना, आमची केस खोटी आहे, फायर खोटा आहे, फायर आहे. तुमचा अर्ज अर्ज नाही हा. हा अर्ज नाही. आम्हाला एफआयआर तरी द्या, नाही तर मी खोटा एफआयआर करतो म्हणून माझ्यावर कारवाई करू. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून करा. चला आपण सीआयडीला भेटू द्या त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन. साहेब एक महिना झाला एक स्टेटमेंट आहे मतलब पोलीस साहेब एक महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले सीआयडीचं बरं आम्हाला सांगा, सीआयडी बरोबर तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं सीआयडी नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं. विके सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याजवळ मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. सीसीटीव्ही बद्दल फक्त इथले गोळा केले त्यांनी आम्हाला कळालं. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती आहे. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही. लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू हे 8 तास बसतायत. गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब. आणि ठीक आहे, मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या मला काउंटर पण केलं. बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा एफआयआर घ्या, सीआयडीला द्या ना. तुमच्यावर काय करस्पॉन्डिंग झाला का साहेब सीआयडीचा? मी देशाच्या मिनिस्टर साहेबांच्या ऑफिसला पाठवले, डीजीसीला पाठवले. आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे. हे एव्हिएशन मिनिस्टरच्या डीजीसी अहो त्याला VSR कंपनी जी आहे त्याचे आणि त्या DGC जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. मग म्हणून VSR ला वाचवत आहे. VSR ला म्हणून वाचवत आहे. आणि मग आमचं म्हणणं तुम्ही त्याच्या VSR विरोधात एफआयआर घेत नाही, मग तुम्ही सुद्धा वाचवताय. आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल. क्रिमिनल चौकशी कोण करतं? 5 लोकांच्या मृत्यूची आमची झाली, आमच्यावर मृत्यू, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. सिंपल एकदम 5 लोक मयत झाले एका ऍक्सिडेंट मध्ये. आमची ऍक्सिडेंटची एफआयआर टाकतो आणि आमची एफआयआर कुठे तपासामध्ये काही येऊ दे पुढे. नाही तर सीआयडीकडे वर्ग करा. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. एफआयआर वर्ग करायचं. ईडीच्या इन्व्हेस्टिगेशनमधून त्याच्या फाइंडिंग झाल्या तसं तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे. गुन्हा दाखल व्हायचा 1 महिना झाला साहेब, 1 महिना झाला. दाखल त्यांनी केलंच नाही तर आम्ही काय करणार? डिस्कशन व्हायला पाहिजे. सीबीआय मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7,000 पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत. 2600 केसेस 10 वर्ष झालं प्रलंबित आहेत. दादाला न्याय दिला 10 वर्ष थांबू का? आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.